आणि जसं बीज आहे तसंच फळ आहे, हा महाराज अगदी शुद्ध सिद्धांत आहे. हो, आणि म्हणून जसं बीज तसंच फळ. एखादा म्हणेल नाही नाही ओ महाराज, जसं बी आहे तसं फळ नाही आहे, अजिबात नाही. अगदी उदाहरण मी माझ्या मनचं नाही, पण तुकोबाराय अगदी गोड सांगतात. एक बागायतदार होता. एक बागायतदार, 20 एकर जमीन होती त्याला. किती? 20 एकर. आणि 20ही एकरामध्ये ऊस होता. 20 एकर ऊस बाबा. हो, आणि या 20 एकर ऊसाच्या मध्यभागी एक लिंबाचं झाड होतं. कशाचं? लिंबाचं. हो, कोणत्या लिंबाचं? कडू लिंबाचं. हो, लिंबू मला मारीलं वालं नाही. हो महाराज, कडू लिंबाचं झाड होतं. आणि त्या लिंबाच्या झाडाला ह्याने काय करायचं, उसाला खत घालायचा आणि उसाला खत घालत घालत महाराज लिंबाच्याही झाडाला घालायचा. हो महाराज, मोकार फोफावला लिंब. हो काय? हो, कारण कडूचं असं आहे, बिगर महाराज खताचंही फोफावतं ते, खत घातल्यावर तर मोकार फोफावतं ते. आणि मग ते मोकार फोफावलं. आणि एक दिवशी तो त्या लिंबाच्या झाडाखाली बसला. आणि बसल्यानंतर 4-2 लिंबोळ्या त्याच्या पुढं पडल्या. पाडाच्या पिकलेल्या काही लिंबोळ्या त्याच्या पुढं पडल्या. आणि लिंबोळ्या त्याच्या पुढं पडल्यानंतर त्यानं लाड वाटला, त्याला कौतुक वाटलं. चला, आपण खत घातलं, आज झाड फळाला आलं आणि फळं त्याची पिकली. म्हणून लाड कौतुकानं त्यानं एक पडलेली पिकलेली लिंबोळी तोंडात घातली. तोंडात घातली, महाराज गोड लागली. लिंबाती लिंबोळी रूपाने पिवळी, रूपाने पिवळी. लिंबाती लिंबोळी रूपाने पिवळी, रूपाने पिवळी. हरी बोल. आतली आठोडी कडवटी, आतली आठोडी, आतली आठोडी कडवटी, आतली आठोडी. लिंबाती लिंबोळी रूपाने पिवळी, रूपाने पिवळी. लिंबाती लिंबोळी रूपाने पिवळी, रूपाने पिवळी. आतली आठोडी कडवटी, आतली आठोडी, आतली आठोडी, आतली आठोडी. लिंबाची लिंबोळी रूपाने पिवळी, आतली आठोळी कडवटीची. ओ महाराज, सदा शब्द आहे. महाराज म्हणतात, ओ ती लिंबोळी त्याने तोंडात घातली. ओ त्याला कडू लागली. पहिल्या महाराज क्षणामध्ये त्याला एवढा राग आला, म्हणला घातलेलं खत वाया गेलं, लिंबोळी कडू लागली. का? तर तेच खत मी ऊसाला घातलं तर ऊस गोड आहे, आणि तेच खत लिंबाला घातलं तर लिंबोळी कडू आहे. राग आला, म्हणला वाया गेलं खत. पण पुन्हा डोकं शांत केलं आणि शांत डोक्यानं विचार केला. म्हणला खत घातलंय, बघूया थोडासा प्रयत्न करून, ट्राय टू ट्राय बट डोंट क्राय. आणि म्हणून मग त्याने प्रयत्न करायचा ठरवला. आणि मग त्याने काय केलं, दुसऱ्या वेळेस ऊसाला खत आणताना, हो खत महाराज ऊसामध्ये टेम्पोमध्ये भरलं. आणि येता येता तोच टेम्पो त्याने किराणा दुकानापाशी उभा केला. आणि किराणा दुकानापाशी उभा केल्यानंतर 50 किलोची गोणी त्यानं एक साखरची घेतली आणि टेम्पोमध्ये टाकली. त्याने खत घातलं ऊसाला आणि साखर घातली लिंबाला. लिंबाला साखर घातली. किती घातली? 50 किलोची गोणी घातली. अशी एक गोणी घातली नाही चोपदार त्यांनी, महिन्याला एक 50 किलोची गोणी घातली. अशा 11 महिने 11 50 किलोच्या गोण्या घातल्या. किती? 50 किलोच्या 11 गोण्या घातल्या. किती साखर झाली? हा, 5.5. हिशोबाला चांगले तुम्ही, वाट लावताना बी राहा. आणि मग ती 5.5 क्विंटल त्याने साखर लिंबाला घातली. आणि मग पुन्हा लिंबाला लिंबोळ्या लागल्या, हिरव्या टणक लिंबोळ्या दिसायला लागल्या. आणि त्याच्या मनात विचार आला, आता लिंबोळी पिकायला सुरुवात होईल. हो, म्हणून मग आता काय करू, आतापर्यंत आपण दाणेदार घातलंय, आता लिक्विड घालू. शेतकरीत कळतंय सगळ्यांना. हो, फळ जवळ आलं की आपल्याकडे दाणेदार नाही, लिक्विड घालायची प्रथा आहे. आणि म्हणून का, तर लिक्विड दाणेदारपेक्षा लवकर मानवतं. हो, फरक सांगू तुम्हाला कसं मानवतं दाणेदारपेक्षा. समजा आपण आजारी पडलो, गोळीनं फरक पडत नाही दाणेदार, हो इंजेक्शननी फरक पडतो लिक्विड. हो, आणि याच्यापेक्षा लवकर मानवतं, त्याचं नाव सलायन, लिक्विड. हो, म्हणून दाणेदारपेक्षा लिक्विडनं फरक पडतो, म्हणून गोळीपेक्षा इंजेक्शन बरं, आणि इंजेक्शनपेक्षा सलायननी फरक पडतो. यापेक्षा मिसळून घेतल्यावर तर चटकन फरक पडतो लिक्विड.
चला. आणि म्हणून महाराज त्याने काय केलं, पुन्हा 50 किलो साखरेची गुणी आणली, तिचा पाक केला, चाचणी वगैरे घेतली आणि मग तो पाक त्याने काय केला, लिंबाला घातला. अशी त्यांनी 6 क्विंटल साखर लिंबाला घातली आणि मग लिंबोळ्या थोड्या त्याला पिवळ्या दिसायला लागल्या. आणि मग त्याच्या डोक्यात आता लख उजेड होता. का तर 6 क्विंटल साखर घातली आहे, लिंबोळी आता गोडच आहे. आणि म्हणून अशी लिंबोळी तोडायची नाही आणि अशी लिंबोळी कुणाला खाऊ द्यायची नाही. मग अगोदर म्हणला या लिंबाचा, या लिंबोळीचा पूजन समारंभ करू. म्हणून त्याने वृक्षपूजन, फलपूजनाचा कार्यक्रम ठेवला. पहिला फोन बापूला केला, म्हणले तुमचा मंडप घेऊन या, साऊंड सिस्टीम लावू. म्हणले ठीक आहे. काय कार्यक्रम करायचा आहे, तुम्हाला काय घेणं, सुपारी सांगा. ते म्हणले ठीक आहे. महाराज साऊंड सिस्टीम लावली, मंडप लावला, अगदी छानसं डेकोरेशन केलं. आता म्हणले कोणाच्या हातून उद्घाटन करायचं, कोणाच्या हातून प्रवक्ष पूजन, फलपूजन करायचं. म्हणून त्यांनी केला मलाच फोन. म्हणले हॅलो धर्मराज. मी म्हटलं बोला. सवड आहे का उद्या? मी म्हटलं आहे की. मग या म्हणाले तुमच्या हातून आमच्या इथं वृक्षपूजन करायचंय, फलपूजन करायचंय. मी म्हटलं अगदी आनंदाची गोष्ट आहे. तुम्ही वृक्षपूजन, फलपूजन केलं की एक फळ तुम्ही खावा, बाकीची शिरणी दत्तनगरला, सुतार गल्लीला वाटतो. महाराज ठरलं महाराज. मी म्हटलं पण झाड कशाचं आहे सांगा, फळ कोणतं आहे ते सांगा. तो म्हणाला तुम्हाला काय घेणं आहे का, झाड कशाचंही असो, फळ कोणतंही असो, तुम्हाला पूजेसाठी बोलवलंय, पूजा करा, एक खावा, बाकीची वाटतो आम्ही. नारळ घ्या, पाकिट घ्या, निघून जावा. मी म्हटलं तरी पण विचारणं काम आहे, स्टेटसला ठेवायला बरं पडतं. आणि मग तो म्हणाला महाराज माझ्या इथं लिंबाचं झाड आहे, आणि या लिंबाच्या झाडाला लिंबोळ्या लागल्यात, त्या लिंबोळीची पूजा करा, एक तुम्ही खावा, बाकीची बाटोद्याला वाटतो. मी म्हणलं कडू लिंबोळी असती. तो म्हणला महाराज 6 क्विंटल साखर घातली आहे. मी म्हटलं गधाड्या, अख्ख्या कारखान्याचं गोडाऊन जरी लिंबाला घातलं तरी लिंबोळी गोड होत नाही. बीज तैची फळे येती तया, बीज तैचे फळे येती तया, बीज तैचे फळे येती तया, बीज तैचे फळे येती तया. लिंबाच्या झाडा साखरेचे आळे, क्या बात, क्या बात. लिंबाच्या झाडा साखरेचे आळे, बीज तैचे फळे येती तया, बीज तैचे फळे येती तया. लिंबाच्या साखरेचे आळे, लिंबाच्या साखरेचे आळे, बीज तैचे फळे येती तया, बीज तैचे फळे येती तया. महाराजांचं प्रमाण आहे, लिंबाची या झाडा साखरेचे आळे, बीज तैशी फळे येती तया. जसं बीज आहे तसं फळ आहे. आणि म्हणून साधू हा रसाळ गोमट फळ आहे. का तर शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. म्हणले महाराज कळालं, जन्म गोड दिसला त्यांचा आम्हाला तुमच्या शब्दानं. पण म्हणले महाराज असं आहे, आमच्या ऐकण्यात, आमच्या वागण्यात, आमच्या बोलण्यात आणि आमच्या अनुभवात एक निदर्शनास येतं, नुसता जन्म गोड असण्यात मजा नाही हो, नुसता जन्म गोड असण्यात मजा नाही हो, जीवन गोड बनणं खूप गरजेचं आहे. जन्म गोड असण्यात मजा नाही, जीवन गोड बनणं खूप गरजेचं आहे. तसं मग महाराज सांगा, साधूचा जन्म गोड पाहायला मिळाला, तसं त्यांचं जीवन गोड आहे का? महाराज म्हणतात अगदी जीवन गोड आहे. का तर नुसत्या जन्मावर पेढा वाटला, पण 25 वर्षांनी जर तोच गोड पेढा कडू जर लागला तर मग मात्र महाराज जन्म गोड झाला, पण जीवन कडू आहे निश्चित लक्षात ठेवायचं. मला एक जणाने पेढा दिला होता, मला एक जणाने पेढा दिला. म्हणले महाराज घ्या पेढा. मी म्हटलं आता पेढा म्हटल्यावर थोडेसं जिभेला बरंच वाटतं ना, आणि म्हणून मग पटकन तोंडात टाकावा असा विचार देखील केला. पण पुन्हा म्हटलं पेढा कशाचा आहे ते तरी विचारावा.
कारण पेढा कशाचाही असू शकतो. हो, मुलगा झाला पेढा, तो शाळेत गेला पेढा. हो महाराज, त्याचं लग्न झालं पेढा. हो, त्याला मुलगा झाला पेढा, तो येडा निघाला पेढा. हो, पेढा कशाचाही असू शकतो. म्हणून म्हटलं पेढा कशाचा विचारावा. मी म्हटलं कशाचा पेढा बाबा? हो, तो म्हणला दादा मुलगा झालाय मला. मी म्हटलं वा, मुलगा झालाय काय? हो म्हटलं मग आनंदाने पेढा खाऊया. खाल्ला एक पेढा. मी पहिला पेढा खाल्ल्याबरोबर त्याने दुसरा पेढा माझ्या हातावर टेकवला. मी म्हटलं बास ना बाबा, एक खाल्लाय ना, आता कशाला दोन दोन खावा ना म्हणला महाराज. मी म्हटलं खातो रे बाबा, पण दोन पेढे कशाला? का तुला जुळं झालंय? नाही म्हणला महाराज, एकच आहे. मी म्हटलं मग एकला दोन पेढे कशाला? खावा म्हटलं, खूप पेढे आणलेत म्हणला मी. मी म्हटलं ठीक आहे, पेढ्याला काही नाही म्हणेल मी. हो, दुसराही पेढा खाल्ला, पण दुसरा खाल्ल्यावर त्याने तिसरा दिला. मी म्हटलं दोन वर बास म्हणतो मी, तीन कशाला पेढे द्यायला लागला? खावा ना म्हणला महाराज, तुम्हालाही पुन्हा मिळतंय नाही मिळतंय. खाल्ला तिसराही पेढा मी. हो, तिसरा खाल्ल्याबरोबर त्याने चौथा हातावर टेकवला. मी म्हटलं आता कमाल झाली तुझी, तीनवर बास म्हणतोय तरी तू चौथा पेढा देतोय. असे 4-4 पेढे जर सलग खायला लागलो तर शुगर होईल ना म्हणलं मला. तो म्हणला हो द्या महाराज, हो पण खावा. मीही थोडा विचार केला, जिभेनेही थोडीशी चाहूल दिली. जिव्हाला चावली भोजना, दुग्ध घुरत शर्करा पकवांना. हो, आणि म्हणून मग मी कधी पेढ्याकडं बघत, कधी शुगरवाल्याकडं बघत. हो महाराज, मी चौथाही पेढा खाल्ला. हो, चौथा पेढा खाल्ल्याबरोबर पाचवा पेढा माझ्या हातावर त्यांनी टेकवला. मी म्हणलं गधाड्या, 4 पेढ्यात जर मला शुगर झाली तर पाचवा खाल्ल्यावर मी मरण. म्हणला महाराज मर पण खा. मी म्हटलं तुझ्या मुलाचा आनंद आणि माझ्या मरणापर्यंत पोचतोय, शोभत का तुला? तो म्हणला शोभो अथवा न शोभो पण खायचा. मला त्याचा रागच आला बापू जरा. का 2 शिव्या पचतील ओ माणसाला, पण मर म्हणलेलं पचत नाही. हो महाराज, 2 दुसऱ्या शिव्या घेऊ काही आपण. हो, पण मर म्हटल्यावर मात्र राग येतो. कारण एवढाच जन्म आहे बाबा, त्याच्यात बी लवकर मरायचं म्हटल्यावर बरं वाटत नाहीये. हो, म्हणून मग राग येतो. किंवा महाराजांच्या भाषेमध्ये आगा मर हा बोलणं साच. हो महाराज, आणि म्हणून मग मला थोडा राग आला आणि मी विचारच करत होतो, ह्या कुठंतरी मला सापडावा आणि मी तो सापडल्यानंतर माणसात त्याचा बदला घ्यावा. मी वाटच पाहत होतो, ह्याच्या मर शब्दाचा बदला घ्यायचा. एक दिवस महाराज मी वाट पाहतोय, पण त्याची माझी 25 वर्ष गाठ पडली नाही. किती? 25 वर्ष भेटच नाही. डायरेक्ट 25 वर्षांनी सिल्वर जुबलीलाच भेट झाली. हो मग 25 वर्षांनी त्याची भेट झाली, पण त्याची अवस्था लय बिकट होती. खाली मान घालून बसलेला, विस्कटलेले केस होते, चेहऱ्यावरती चिंताग्रस्त छटा होती. अंगावरती मळकट फाटके कपडे होते, डोक्याला हात लावून तो बसलेला होता. पण मी लांबून ओळखला त्याला. म्हटलं हाच आहे ज्याने 5 पेढे खाऊ घालत मर म्हणलेला आहे. आणि गेलो त्याच्याजवळ, त्याच्या हनवटीला धरलं, वरी मान केली. म्हणलं तू तोच आहे का? महाराज म्हणला बरोबर मी तोच आहे. तुम्हाला माझ्या मुलाचा 25 वर्षाखाली पेढा खाऊ घालणारा. मी म्हणलं एक नाही 5-5 पेढे खाऊ, मर म्हणेपर्यंत खाऊ घालणारा मीच आहे. मी म्हटलं मग 25 वर्षापूर्वी एवढ्या आनंदानं पेढा वाटणारा तू, तुझी आजची अवस्था अशी का? त्यावेळेस त्याचं उत्तर आहे, महाराज 25 वर्षापूर्वी वाटलेला पेढा आज पश्चातापास कारणीभूत ठरला. म्हणून नुसता जन्म गोड नाही आहे, तर जीवन गोड होणं गरजेचं आहे. आणि म्हणून माणसाच्या जन्माचा पेढा वाटा, परंतु कर्तृत्व मात्र योग्य असावं आणि वाटलेला पेढा कायम गोड असावा. म्हणून एक लक्षात घ्या, कुणाला पटेल अथवा न पटेल, परंतु आजपासून ध्यानात धरा, मनुष्याच्या जन्मावर पेढा वाटण्यापेक्षा, मुलाच्या कर्तृत्वावर पेढा वाटायला सुरुवात. जगातली सगळ्यात